आज आपण बनवूया अगदी साधी सोपी रेसिपी म्हणजे शिवरात्रीसाठी छान असा आपण साबुदाणा बनवूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर खिचडी बनवण्यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि 2 वाट्या साबुदाणा मी रात्री पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलेला होता। त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आवडत असेल तर कोथिंबीर आणि आपल्याला काय चालतं जिरे चालतात की नाही त्यानुसार आपण जिरे घालायचे आहे। हिरवी मिरची आवडीनुसार आणि संदळ मीठ घेतलेलं आहे। आणि आता मी हा साबुदाणा रात्रभर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून भिजत घातलेला होता। पाणी घालताना त्याच्यावरती थोडंसं पाणी येईल असं घातलं होतं, म्हणजे 2 वाट्या साबुदाणा घेतला तर 2 वाट्या पाणी मी साबुदाणा भिजण्यासाठी घातलं होतं। तर आता साबुदाणा छान भिजलेला आहे। तर आता मीडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यावर आता आपण बटाटे छान असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। म्हणजे आपल्याला 3-4 मिनिटं इथे लागणार आहे। तर त्यावर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाटे खाताना आळणे लागणार नाही। तर आता हे छान असे फ्राय झालेले आहे। आता आपण जिरे घातलेले आहे। जिरे तडतडले की मग मिरची घालायची आहे। मिरची पण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लाल जर मिरची घालायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला चालत असेल तर घालू शकता। तर आता हे छान परतलेलं आहे, 2 मिनिटं परतलेलं आहे। आता वरून आपण साबुदाणा घालूया। आता हा साबुदाणा घातल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा मस्तपैकी मिक्स करून घेऊया। आता हा छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे ते आपल्याला घालायचे आहे। वरून मीठ पण घातलेलं आहे आवडीनुसार, आपल्याला कोणतं मीठ चालतं त्यानुसार, किंवा कुणाला मीठ पण चालत नाही तर त्यानुसार आपण इथे करायचं आहे। तर आता वरून आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे आपल्याला एक वाफ आणायची आहे। तर आता 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे। आता पुन्हा आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि गॅस थोडासा आपल्याला कमी करून ठेवायचा आहे। तर आता हे छान मिक्स झालेलं आहे। वरून आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट इथे घातलेला आहे। जर तुम्हाला कूट जास्त आवडत असेल तर जास्त सुद्धा घालू शकता आणि थोडासा जाडसर जर ठेवला तर छान लागते खिचडी। तर आता हे सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला 2-2 मिनिटासाठी 2-3 वेळा झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवर आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला साबुदाणा परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता 6-7 मिनिटं होऊन गेले आहे। छान असा हा थोडासा मिक्स करत करत साबुदाणा मस्त झालेला आहे। तर असा हा मऊ लुसलुशीत आपला उपवासासाठी साबुदाणा तयार झालेला आहे। आपण लगेच खायला घेऊया। सोबत आपल्याला आवडीनुसार आपण नारळाची चटणी घेऊ शकतो किंवा दही घेऊ शकतो, किंवा तसाही खाल्ला आणि त्यावर लिंबू पिळून खाल्ला तरी सुद्धा छान लागते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।